नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूपच स्पेशल असणार आहे, कारण हा ब्लॉग आहे आमच्या पहिल्या अधिकवानाचा ब्लॉग. थंबनेल बघून तुम्हाला समजतच असेल. आणि मी एकटीच नमस्कार करते, कारण मी सध्या आहे माझ्या माहेरी. प्रणव सांगलीमध्ये आहे आणि मी आधीच आले होते 2 दिवस, तुम्हाला कळलंच असेल स्टोरीजवरून वगैरे. तर मी आली आहे 2 दिवस आधी आणि आज सगळी तयारी सुरू आहे. आज संडे आहे, तर काल रात्रीपासून आम्ही सगळी तयारी करत होतो. ॲक्च्युली आम्हाला नवीन घरी करायचं होतं अधिकवानाचं सगळं जे काही आहे ते. आणि मग त्यामुळं थोडीशी धावपळ होणार होती, म्हणून मग मी विचार केला की मी येते 2 दिवसासाठी आणि मग आपण छान तयारी करूया. हे माझ्यासाठी पण सरप्राईज होतं. मला माहिती नव्हतं की मम्मीनं इतकं मोठं प्लॅनिंग केली, दीदीनं, मम्मीनं, रोहितनं. त्याने आधी खूप तयारी करून ठेवली होती, सगळं शॉपिंग वगैरे केलं होतं आणि डेकोरेशनचं थोडंफार काम होतं. मग दीदीची छोटी छोटी मुलं पण आहेत, मग सगळ्यातून ते थोडं होणार नाही, म्हणून मग म्हणलं चला आपण सगळे मिळून छान तयारी करूया. पण मम्मीनं खूप छान सरप्राईज दिलं मला, आणि त्याच्यापेक्षा पण मोठं सरप्राईज प्रणवसाठी असणार आहे, कारण त्याला बिलकुल आयडिया नाही आहे की एवढी सगळी तयारी केली आहे. तर आता मी दाखवते तुम्हाला की आमची काय काय तयारी झाली. आणि तर सकाळचे 8 वाजलेत. एवढ्या लवकर मी, रोहित, आराध्या आम्ही तिघं पण इकडे आलो आहे. मम्मी आणि दीदी तिकडे जुन्या घरामध्ये स्वयंपाक करत आहेत. त्यांचं जेवण वगैरे बनवून झाल्यावर मग आम्ही सगळे इकडे येणार. तर असं थोडंफार प्लॅनिंग आहे. प्रणव पण नंतर येईलच, तो 11 वाजेपर्यंत येतो, बोलाय सांगलीहून तो निघेल. आणि मग 11 वाजता पोचल्यावर त्याला छान सरप्राईज मिळेल की एवढं छान सगळी तयारी केली. आणि इकडे फायनल टचअप चालू आहे. दीदीनं काल हे सगळं रांगोळी घातले. हे रांगोळीमधले सगळे मेसेजेस मी त्याला कलर भरू लागले, आणि रांगोळीमधले सगळे हे मेसेजेस दीदीनं लिहिले. आणि रोहित आता सगळं मस्तपैकी फ्लावर्सचं डेकोरेशन करायला लागलं आहे. कसलं भारी दिसा लागलंय. से हाय. मस्त मस्त रोया बाहेर दिसाले. एवढी सगळी तयारी चालू आहे इथं. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचं नवीन घर थोडंसं सॉफ्ट लॉन्च होईल. घराचा पूर्ण जो काही होम टूर वगैरे असेल तर तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळेल किंवा येणाऱ्या काही ब्लॉग्समध्ये मिळेल. पण तोपर्यंत थोडंफार झलक तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळून जाईल. आणि हा आहे आमच्या डेकोरेशनचा फायनल लुक. वाव, असलं भारी वाटायले. मीच बघून एवढी खुश व्हायला लागले. प्रणवला आल्यावर कसलं भारी वाटेल असं वाटायला लागले मला. त्याच्यामध्ये अजून अधिकवानाचं जे काही सामान आहे, जे मिठाई आमच्या दोघांचं आहे, परत चांदीच्या निरांजन, हे सगळं ते अजून ठेवणार आहे. पण हा आत्ता तरी असं दिसायला लागलं, खूप भारी वाटायला लागलं. खूप काय काय घेतले मम्मीनं माझ्यासाठी, ते तुम्हाला रीलमध्ये कळेल किंवा नंतर मी पुन्हा एकदा सगळं क्लोज व्ह्यूने शूट करेल. हे मेसेजेस आहेत, हे असे भारी भारी मेसेजेस दीदी आणि मी शोधलेत आम्ही दोघींनी, आणि सगळं लिहिलं आहे दीदीनं. सुंदर दिसायला लागलं एकदम. चलो, तर आता आम्ही जातो घरी. घरी काय काय तयारी झाली बघूया. स्वयंपाकाची तयारी काय काय झाली बघणार, आणि मग आम्ही सगळेजण रेडी होऊन आता इकडे नवीन घरात येणार. चला. काय म्हणलास आता? घरी तर जायलाच पाहिजे. अजून मी आंघोळ करायचं आहे. सकाळी सकाळी उठून मला इकडे उचलून आणलं ते रांगोळीसाठी. वाजले आता 10, 10:15 वाजले, अजून आंघोळ नाही काय नाही. चला बाय. आणि एवढं सगळं भारी डेकोरेशन केल्याबद्दल थँक्यू. सगळं जेवण रेडी आम्ही येऊपर्यंत. या 2 वंडर वुमननी जेवण केले मस्तपैकी. काय काय बनलं जावयासाठी? पनीरची भाजी बनवली आहे, दाल तडका बनवलाय. हे काय आहे? उपीट करणार आहे? नाश्त्याला उपीट. ओके, नाश्त्याला उपीट. हे दाल तडका बनवलेला आहे मी. आता आणखी जिरा राईस करणार आहे, आणि हे तयारी केली आहे कोशिंबीरसाठी. जावयाचं लाड. अजून एक स्पेशल मेनू आहे, तो मी सगळ्यात शेवटी सांगणार. काय स्पेशल मला पण नाही सांगणार. आणखी अजून पापड तळायचे राहिलेत. पापड तळायचं. बऱ्यापैकी जेवण बनवून झालंय आमचं. थोडं बऱ्यापैकी जेवण झालं. थोडं करायचं होईल, जावं येईपर्यंत होईल. येते तर होऊन आलता. निघणार आहे तरी 5 मिनिटं निघतील आता. ओके, चला आता मी पटपट नाश्ता करतो आणि पुढच्या तयारीला लागतो. नाश्त्याचं उपीट केलेलं आहे. पुढच्या तयारीला लागतो. काका आल्या आल्या दंगा चालू. विराज, कोण आलंय?
कोण आले? कोण आहे काका. तो व्हिडिओ करायला की मुद्दाम बोलत नाही आगाव. विराज नो नो कर, नो नो कर, नो 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 नो. पडलो. चल आवरा, कपडे घालायचे आहेत. काढतो आता. ये रे. असं वर घ्यायचं नीटच असं व्हायचं. पावडीच्या डब्या. टोम्या. चला जुजू करा. चावी तर त्याला गाडीची. जुजू करा. मी अशी पूर्ण रेडी झाली आहे आणि मी हळूहळू बोलते कारण आम्ही आत्ता आले प्रणवची शॉपिंग करायला. आणि घरचे सगळं जेवण वगैरे पॅक केले. पण मला अजिबात आयडिया नाही आहे की आम्ही जाणार आहे असं किंवा त्या घरात जाणार आहे असं. तर सगळं जेवण वगैरे पॅक केले आणि आता घरचे तोपर्यंत सगळं सामान तिकडे शिफ्ट करते. बघूया काय काय होते. कुठे झाले आम्ही सगळे? विराज हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर की ठोंब्या. कोण कोण आहे मागं? इकडं मम्मी, दीदी, आराध्या आणि इकडं उत्सव मूर्ती. मागणं जायचंय. हा इकडनं जायचं. चला आमची सगळी तयारी झाली आहे. आता आम्ही सगळेजण निघालो नवीन घरी सेलिब्रेशन करायला. बाय कर, बाय कर. सो हा आहे फायनल लुक. अगं तिला आवडलीस काय? दोघांना एकदम आवडला ना. एकदम जवळचं ते. जेवण चालू आहे आमचं सगळ्यांचं झालं. तिथे आम्ही बसलो दोघं जेवायला, मी आणि आमची उत्सव मूर्ती. इथं माझी छोटी पिल्लू आहे आणि इकडे बाकीचे बसलेत. विराज आणि इथं मामा आणि भाचा जेवायला बसलात दोघं कोपऱ्यात. चला आता आम्ही छान जेवण करतो आणि मग भेटतो तुम्हाला. झालाय आमचा सगळा कार्यक्रम. एक झोप पण झालाय छान. ते बंद कर की. मग कसं वाटलं सरप्राईज? एकदम भारी वाटलं. अनएक्सपेक्टेड. तुला माहित नव्हतं आम्ही इकडे करणार ते? मला माहित नव्हतं इकडे करणार. जरासा डाऊट आला होता. असं वाटलं नाही करशील इकडे. डाऊट आलेला कारण काल व्हिडिओ कॉल केला आणि तेव्हा मी इकडे होते या नवीन घरात आणि त्यामुळे त्याला जरा डाऊट आलता. पण तरी पण सरप्राईज भारी होतं का नाही? मस्त होतं. सगळ्यांची मेहनत. ते मी जे काढले रांगोळी त्यांचं काम भारी झालं. दीदी आणि रोहित मस्त झालं. मी शेप काढून दिलेलं आणि मग कलर भरलं मी आणि दीदीनं रोहितनं सगळं ते फ्लावर्सचं केला. असं सगळं छान मांडणी मी केली. आम्ही तिघांनी मिळून छान रांगोळी काढली. मस्त झाला कार्यक्रम, भारी वाटलं. 4 दिवस माहेरपणाचे संपले. झालं 4 दिवसाची सुट्टी संपलेली आहे आता माझी माहेरपणाची. आता भेटू पुणे उद्या. तर झालं ब्लॉग एंड करायचं काचचं ह्याच्यातच घ्यायचं नाही बंद कर. तर असा होता आमचा पहिल्या अधिकवानाचा ब्लॉग. त्या ब्लॉगमध्ये तुम्ही काय काय बघितलं आणि तुम्हाला काय आवडलं, त्यातला कुठला पॉईंट तुम्हाला आवडला, डेकोरेशन केलेलं कसं वाटलं, ते सगळं आम्हाला सांगा कॉमेंट्समध्ये. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि ब्लॉगला थोडंसं प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.